नमस्कार, C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। राहुरीतील रस्ते किती खोल दुरुस्तीच्या कामात झोलझोल। मुळेवाडी जवळील पुलाची दुरावस्था, नागरिकांची दुरुस्तीची मागणी। रशियन महिला बसवते 25 वर्षांपासून गणपती। सांगली संस्थानच्या गणेशाचे आगमन, 208 वर्षांची ऐतिहासिक परंपरा। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। जागतिक बँकेअंतर्गत असलेल्या नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी येथे झालेल्या खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेलेत। आणखी किती जीव घेणार असा प्रश्न प्रवासी वर्ग करतोय। मागील आठवड्यात नगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नगर मनमाड राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठी जीवघेणे खड्डे झालेत, तर राहुरी तालुका हद्दीत हायवे रोड म्हणजे मृत्यूचा सापळाच झालाय। या रस्त्याचं काम हे जागतिक बँकेमार्फत कोपरगाव नगर इन्फ्रा या खाजगी कंपनीने करून अनेक वर्षांपासून टोल वसुली करत आहे। मात्र टोल वसुलीच्या तुलनेत कंपनीकडून निकृष्ट दर्जाचं काम होऊन काही वर्षातच रस्त्यावर मोठमोठी जीवघेणी खड्डे होऊन रस्त्याची देखभाल मात्र बंद असल्याचं प्रवासी वर्गातून सांगण्यात येतंय। या राज्य महामार्गालगत जागतिक दर्जा प्राप्त असलेले शिर्डी आणि शिंगणापूर ही देवस्थानं असल्याने या महामार्गावर परराज्यातील भाविकांची नेहमीच वर्दळ असते। या भाविकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। 2 दिवसांपूर्वी राहुरी शहरातील ऋषिकेश खैरनार या कॉलेज तरुणाचा खड्डा वाचवण्याच्या नादात अपघात होऊन मृत्यू झाला। अशा अनेक घटना वारंवार घडत असून याबाबत काही सामाजिक कार्यकर्ते लवकरच आंदोलन छेडणार असल्याचं समजतंय। यापुढे या महामार्गावर खड्डे वाचवण्याच्या नादात कुणाचा अपघात झाल्यास टोल वसुली करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये। खड्डे पडल्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत आणि परवाच एक जणाचा अपघातात जीव गेला। तरी आमची शासनाला विनंती आहे का हे खड्डे बुजवावे। आमची गाळाधारकांचे खूप त्रास होतो, याच्यामुळं रोडला खड्डे, आवाज भरपूर होतो। तरी मोठेले खड्डे, एक पंप फुटायचे खड्डे, तरी विनंती आहे का एवढे खड्डे बुजवावे। दिवसात 4-5 दिवसात 2-4 ॲक्सिडेंट झाले बा, छोटेले, एक मोठा झाला, काल पण एक जण पडला, एक जणाचा जीव पण गेलाय। आणि या खड्ड्यांचा दैनंदिन जीवन प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गांना सुद्धा हाल सहन करावं लागत आहे आणि यातून बरेचसे अपघात वाढलेले आहेत। काल परवा या ठिकाणी एका तरुण मुलाचा अपघात मृत्यू झाला। त्याच्या डोक्यावर गाडी। त्वरित खड्डे बुजवावे आणि सरकारने याचे लवकरात लवकर दक्षता घेऊन खड्ड्यांची चांगले रस्ते मिळून। हा जो हायवे आहे, हा हायवेचा जो रस्ता आहे, या रस्त्यावर अनेक प्रकारचे खड्डे या ठिकाणी पडलेले दिसत आहे। 2 दिवसापूर्वी या खड्ड्यामुळेच एका तरुणाचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे। तात्पुरत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी खड्डे बुजवण्याचे डागडुजीचे काम केले जाते, परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं की पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खड्डा पडलेला दिसत आहे। या खड्ड्यावर हा जो खड्डा आहे, या रस्त्यावरून छोटी छोटी मुलं आहे, वृद्ध आहे, अनेक प्रकारच्या स्त्रिया आहे। गुरुवारच्या दिवशीचा बाजार आहे, या बाजारामधून जात असताना, या रोड क्रॉस करत असताना अनेक लोकांना त्रास होत आहे। वास्तविक पाहता हा जो नगर मनमाड हायवे आहे, या हायवेचं जे काम आहे ते जागतिक बँकेकडे आहे। अनेक वेळा या ठिकाणी जो टोल नाका आहे, या टोल नाक्यावरून गाड्या जातात त्यावेळेस तो टोल वसूल केला जातो, परंतु ज्या पद्धतीने टोल वसूल केला जातो त्या प्रमाणामध्ये नागरिकांना सुविधा देणं हे एक प्रकारचं जबाबदारीचं काम आहे। अनेक वेळेस असे प्रश्न केले जातात की नागरिकांनी आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे। नागरिक कराच्या रूपाने शासनाला पैसा जमा करत असतो, पैसे देऊन आम्ही कर तुमचा
जर जमा करत आहे तर जमा झालेला जो पैसा आहे तो योग्य प्रकारे या रस्त्याच्या कामकाजासाठी जर खर्च केला तर सर्वांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. आपण पाहतो की जगामध्ये मोठमोठ्या प्रकारचे संशोधन झाले, मानवाने मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केली आहे. अनेक परदेशाची उदाहरणं आपल्या भारत देशामध्ये दिली जात आहे. परंतु आम्हाला फार मोठ्या सुविधा जरी नाही दिल्या तर किमान रस्त्याच्या ज्या सुविधा आहे जेणेकरून प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना व्यवस्थितपणे जीवन जगता येईल, चालता येईल अशा प्रकारच्या या सुविधा या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. हा जो फक्त नगर मनमाडचा प्रश्न नसून संपूर्ण जी वाहतूक आहे ती सुरळीत चालण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मदत होणे गरजेचं आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. अहमदनगर जिल्ह्यातील अवघ्या 2000 लोकसंख्येचं लोहसर हे गाव मॉडेल व्हिलेज म्हणून विकसित होतंय. गावाने केलेल्या विकासामुळे हे गाव आदर्श गाव बनलंय. गाव करील ते राव काय या उक्तीप्रमाणे या गावाने विकास साधलाय. अहमदनगर जिल्ह्यातील लोहसर हे अवघे 2000 लोकसंख्येचे गाव, पण गाव करील ते राव काय या उक्तीप्रमाणे गावाने वृक्ष लागवड आणि ते जोपासण्याचं व्रत जपलंय. गावातील लोकांना चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, दारूबंदी, नशाबंदी आणि नसबंदीचं महत्त्व पटवून गाव आदर्श केलंय. या गावातील लोक नेहमी धार्मिक भावनेने एकत्र येत असतात. हेच लक्षात घेऊन येथील सरपंच अनिल गीते यांनी गावातील भैरवनाथ देवस्थानमध्ये जमा होणारा निधी गावाच्या विकासासाठी वापरण्याचं ठरवलं आणि गावाच्या विकासाला हातभार लागलाय. गावात प्रवेश करताच सुंदर स्वच्छ गावाची भुरळ आपणास पडते. गावात जाणारा रस्ता चकचकीत दिसतो. रस्त्याच्या कडेला दुतर्फा झाडे लावलेली नजरेस पडतात. सर्व झाडांना स्मृतिवृक्ष म्हटलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या वाढदिवसाला लावलेल्या झाडामुळे असे गावात 12,000हून अधिक झाडे आहेत. गावातील प्रत्येक घरांना नळाद्वारे पाणी दिलं जातं, पण या नळांना 145 मीटर बसवलेलं आहे. त्यामुळे मीटरप्रमाणे पाणीपट्टी भरावी लागते. गावाला लागूनच असलेल्या डोंगरावर सलग समतलचर खोदण्यात आलंय. त्यामुळे पाण्याची पातळी समतल राहण्यास मदत झाली आहे. या गावाला संत तुकाराम आदर्श वनग्राम पुरस्कार मिळालाय. गावातील नागरिकांनी स्वतःचे शौचालये बांधली आहेत. त्याचा नियमित वापरही केला जातो. तसेच गावाला तंटामुक्ती गावाचा पुरस्कार मिळाला. गावातील लोकांना शौचालयाचा लाभ मिळावा म्हणून रोजगार हमी योजनेतून हे शौचालये बांधण्यात आली आहेत. भौतिक सुविधांसोबतच गावातील नागरिकांना जनधन योजनेचा 90% लोकांना लाभ मिळालाय. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना, जीवन ज्योती योजना यासारख्या योजना गावात 100% लोकांना देण्यात आल्यात. गावातील लोकांनी सोशल मीडियावर केलेल्या आव्हानातून गावाला 1,40,000 रुपयांची देणगी मिळाली आहे. दरवर्षी या गावात पैलवान तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. त्यासाठी कुस्तीचा फड तयार करण्यात आलाय. सर ग्रामपंचायती गेली 8 ते 10 वर्षापासून आदर्श गावाच्या संदर्भातील सर्व योजनांची किंवा सप्तसूत्रीची अंमलबजावणी करत आहे. गावामध्ये ग्रामस्थांनी जल जंगल जमिनीवर अतिशय व्यापक स्वरूपामध्ये काम चालू केलेलं आहे आणि त्या संदर्भात जे काही एक वृक्ष लागवड असेल, गावातील पाणी योजनांची कामं असतील किंवा जलसंधारणाची कामं असतील, ते सर्व कामं या ठिकाणी लोहसरमध्ये गेली 6-7 वर्षापासून केली जात आहेत. लोहसर गाव हे आदर्श गावाच्याही खूप पुढं काम करत आहे. ते सर्व बाबतीत अंमलबजावणी करत आहे. हागंदारी मुक्त गाव आहे, त्याचबरोबर तंटामुक्तीचा लोहसर गावाला पुरस्कार आहे. यावर्षीचा संत तुकाराम वनग्राम पुरस्कार लोहसर गावाला मिळालेला आहे. त्याचबरोबर यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातून एकमेव असं लोहसरची निवड ही वनग्राम योजनेसाठी झालेली आहे आणि त्या योजनेचा असणारा जवळपास 20 कोटीच्या निधीचा 10 वर्षाचा आराखडा लोहसर ग्रामपंचायत तयार करत आहे. लोहसर ग्रामपंचायतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवलेले आहेत आणि त्यामध्ये स्मृतिवृक्ष योजना जी आहे त्या योजनेसाठी जवळपास 1.5 लाखाचा निधी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि तो गावातील असणाऱ्या रोडच्या दुतर्फा वृक्ष लागवडीमध्ये वापर केलेला आहे त्याचा. ग्रामपंचायतीतर्फे जी कामं झाली आमच्या गावामध्ये फार सुंदर ग्रामपंचायत आहे. आमच्या गावाला झाडाचे कामं झाले बरेचसे. आमच्या गावाला म्हणजे पाणी येतं, पाणी पुरवठा फार सुंदर आहे आमचा. रोज पाणी येतं आम्हाला, पाण्याची काही अडचण नाही आहे. आणि आमच्या गावामध्ये जे शौचालय बांधले घरोघरी, प्रत्येक घरोघरी शौचालय बांधण्यात आलेले आहे आणि त्या शौचालयाचा आम्ही प्रत्येकजण
नियमाने वापर करतो। गाव आमचं स्वच्छ सुंदर आहे। महिलांचा प्रत्येक कामामध्ये महिलांचा भरपूर असा सहभाग आहे। सगळे आमची एकी आहे। आमचे सरपंच पण फार चांगले आहेत। सगळ्या गोष्टीत महिलांचा आमचा सहभाग घेतात। आम्हाला कोणत्याही कामात कोणत्याही कशाची अडचण येत नाही। एकदम चांगल्या प्रकारे आमचं ग्रामपंचायतीचं काम चालत आहे। गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर। आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग या गावात घोड नदीच्या पात्रातील खडकावर धुणं धुण्यासाठी गेलेल्या शशिकला डोके ही ज्येष्ठ महिला पुराच्या पाण्यात अचानक वाढ झाल्याने अडकली। तिच्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचलं होतं। मात्र 5 तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून तब्बल 4 तासांनंतर या महिलेला पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळवलंय। पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या शशिकला डोके या वृद्ध महिलेला वाचवण्याकरता घोडेगाव निसर्ग साहस संस्थेचे अध्यक्ष धनंजय कोकणे या तरुणाने लाईफ जॅकेट परिधान करून पुराच्या पाण्यात उडी मारली। त्याच पाठोपाठ संजय शिंदे, किशोर डोके, चंद्रकांत काळे, सुरेश वायकर हे तरुणही दोर हातात घेऊन पुराच्या पाण्यात गेले आणि सुखरूपपणे वृद्ध महिलेला पाण्याच्या बाहेर काढले। दरम्यान शशिकला डोके यांची प्रकृती खालावल्याने मनसर उपजिल्हा रुग्णालयात आणि कोकणे तसेच काळे यांच्यावर घोडेगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शशिकला डोके यांना वाचवण्याकरिता प्रयत्न करणाऱ्या या 5 तरुणांचा मनसर पोलीस स्टेशन आणि भैरवनाथ पतसंस्था यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आलाय। या सत्काराप्रसंगी मनसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुतार साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बांजरे, पंचायत समिती सदस्य राजाराम बानखेले, भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुका अध्यक्ष संजय थोरात, भैरवनाथ पतसंस्थेचे सागर काजळे, योगेश बानखेले आदी मान्यवर उपस्थित होते। स्वप्नील जाधव, C24 तास, मनसर। बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत जोगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0000। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। मनसर ते अभियांत्रिकी विद्यालय अवसरी खुर्द रस्त्यावरील मुळेवाडीजवळ ओढ्यावरील पुलाची दुरावस्था झाली आहे। वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक बनलाय। हा पूल एका बाजूला खचला असून अवजड वाहने आणि नागरिक जीव मुठीत घेऊन या पुलावरून ये-जा करतायत। मुळेवाडीजवळील मुळूबाईच्या ओढ्यावरील पुलाची उंची आणि रुंदी कमी असल्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीस अडचण होतीये। हा पूल एका बाजूला खचला असून तो एका बाजूला कल्ला आहे। हा पूल केव्हाही पडण्याच्या स्थितीमध्ये आहे। या पुलावरून अभियांत्रिकी विद्यालयाचे विद्यार्थी, अवसरी गावाचे ग्रामस्थ आणि मनसरमधील ग्रामस्थांची सतत वर्दळ असते। हा पूल अरुंद असल्यामुळे 2 वाहने एकाच वेळी पुलावरून जाऊ शकत नाहीत। त्यामुळे पुलाची रुंदी वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर न झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला, तर दुरुस्तीची आणि रुंदी वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे। याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असून दुरुस्तीची आणि रुंदी वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे। तर याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं अशी आता मागणी आहे। या ठिकाणी
मुळूबाईचा वाडा म्हणून या ठिकाणी पूल आहे. त्या पुलावरून अवजड वाहनं जात येत असतात. या ठिकाणी वाघ वस्ती आणि मुळेवाडी त्या वाड्याच्या पलीकडे असून या ठिकाणी बरीचशी सोसायटीचे लोक या ठिकाणी राहतात आणि इथून वाहनं अभियांत्रिक कॉलेजकडे जात येत असतात. त्याच्यामुळं हा जो पूल आहे हा पूल इथून वाड्याचं पाणी नेहमी वाहत असतं. या पाण्यामुळे भविष्यात अवजड वाहनामुळं हा पूल कालबाह्य झालेला आहे. अवजड वाहनामुळं ह्या पुलाची कधी पडझड होऊ शकते. त्यामुळं याची त्वरित दखल घ्यावी आणि याचा पाठपुरावा आम्ही उपविभागीय सार्वजनिक बांधकाम विभाग घोडेगाव या ठिकाणी केलेला आहे. त्यासाठी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने या पुलाची लवकरात लवकर कार्यवाही व्हावी ही आमची ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे आणि मागणी आहे. ब्युरो चीफ अमोल जाधव, C24 तास, मंचर. राहुरी तालुक्यातील प्रसाद शुगर कारखाना यंदाच्या गळीत हंगामात 4.5 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार असून नगर जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देणार असल्याची ग्वाही प्रसाद शुगरचे ज्येष्ठ संचालक सुरेश शेठ बाफणा यांनी दिली आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील प्रसाद शुगर कारखाना चालू गळीत हंगामात 4.5 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार असून जिल्ह्यातील अन्य साखर कारखान्यांच्या बरोबरीने भाव देणार असल्याची ग्वाही प्रसाद शुगरचे ज्येष्ठ संचालक सुरेश बाफणा यांनी दिली आहे. प्रसाद शुगरच्या गळीत हंगामासाठी मिल रोलर कार्यक्रमात श्री बाफणा बोलत होते. यावेळी जनरल मॅनेजर सुखदेव शेटे म्हणाले की चालू हंगामाचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मशिनरीचे ओव्हर ऑइलिंग करण्यात आलं आहे. दररोज 4000 टनाचे गाळप करण्यासाठी ऊस तोडणी मजुरांची भरतीही करण्यात आली आहे. या प्रसंगी पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब लटके, धोंडीभाऊ सोनवणे, केरुजी पानसरे, प्रभाकर म्हसे, बाळासाहेब गाडे, तात्यासाहेब पानसंबळ, कैलास झुगे, राजेंद्र तरकसे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञ, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पागिरे यांनी केले. यावर्षी राहुरी तालुक्यात भरपूर ऊस आहे. सर्वसाधारणप्रमाणे 4 लाख जर क्रशिंग झालं तर आम्ही नगर जिल्ह्यातल्या कोणत्याही कारखान्याच्या दराबाबत मागं राहणार नाही आणि उचलीबाबत मागं राहणार नाही. एवढे आम्ही भावाबाबत अगदी नगर जिल्ह्याच्या सर्व कारखान्याबरोबर राहू एवढं आश्वासन देऊन माझं प्रश्न. या हंगामात तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा शेतकऱ्यांनी जो प्रसाद शुगर विश्वास दाखवून घेतला त्या विश्वासाला पात्र राहून आत्तापर्यंत प्रसाद शुगरच्या व्यवस्थापनानं गाळपास झालेल्या ऊसाला पहिला हप्ता 2205 आणि दुसरा हप्ता 100 रुपये असा एकत्रित आत्तापर्यंत 305 रुपये हप्ता वाटप केलेला आहे. हा वाटप केलेला हप्ता नगर जिल्ह्यातील कारखान्याच्या तुलनेत जर विचार केला तर जवळपास 2 नंबरचा हा भाव आत्तापर्यंत वाटप केलेला आहे. या पुढच्या काळामध्येही 16-17च्या हंगामामध्ये नगर जिल्ह्यातील जे प्रगत चांगले कारखाने जो भाव देतील त्याप्रमाणे भाव देण्याची तयारी आमच्या प्रसाद शुगरच्या व्यवस्थापनाने ठेवलेली आहे. 17-18च्या हंगामामध्ये आम्ही 6.5 लाखाचं उद्दिष्ट गाळपाचं ठेवलेलं आहे. त्या अनुषंगानं जी काही पूर्वतयारी कारखान्याची असेल, ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा असेल, तिला अग्रिम रकमेचं वाटप असेल, मशिनरीची देखभाल दुरुस्ती असेल किंवा जे काही अनुषंगिक आर्थिक नियोजन असेल ते पूर्ण व्यवस्थापनानं केलेलं आहे. 17-18च्या हंगामामध्ये जिल्ह्यातील कारखाने जो दर देतील त्या दराप्रमाणे प्रसाद शुगरकडे गाळपास आलेल्या ऊसाला निश्चितपणे दर देण्याची तयारी प्रसाद शुगरने केलेली आहे. प्रसाद शुगर आत्तापर्यंत 2500 शिडी गाळप क्षमता आहे. परंतु यावर्षी निर्माण होणारा 11 लाख टन ऊस आणि पुढच्या नजीकच्या 2-3 वर्षामध्ये पाऊसमान चांगली परिस्थिती असल्यामुळे या तालुक्यामध्ये 15 ते 16 लाख टन ऊस उभा राहणार. त्यामुळे हा उभा असलेल्या ऊसाचं वेळेत आणि संपूर्ण गाळप होण्याच्या दृष्टीनं प्रसाद शुगरनं पुढचं पाऊल टाकलेलं आहे. या 2500 शिडीचं विस्तारीकरण आधुनिकीकरण करून 4000 टीसीडी गाळप क्षमता करायची. कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त गाळप करणं
या विस्तारीकरणामध्ये, आधुनिकरणामध्ये विजेची बचत, वाफेची बचत, नंतर जे काय तांत्रिक जी काय कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता वाढवणं, या मुख्य 4 बाबी आहेत. या बाबीच्या दृष्टीनं जी काय एक्सपान्शन आणि मॉडर्नायझेशनचं कामकाजास सुरुवात केलेली आहे. त्या अनुषंगानं जो काही बँकांचा, वित्त संस्थांचं जे काही आर्थिक पाठबळ पाहिजे ते संपूर्ण पाठबळ बँकांनी कारखान्याला देऊ केलेलं आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांनाच गणेश प्रतिष्ठापनेची लगबग असते. मात्र खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील पंचायत समिती चौकात ट्रॅफिक जाममुळे गणेश भक्तांचे आतोनात हाल झालेत. प्रशासन आणि पोलीस यांचा निष्काळजीपणाच यासाठी जबाबदार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वत्रच धामधूम असते ती गणरायाच्या आगमनाची. राजगुरुनगरच्या मध्यवर्ती भागात तर गर्दीचा महापूर उसळला होता. मात्र येथे गर्दी नियंत्रणासाठी ना कोणी ट्रॅफिक वॉर्डन ना कोणी ट्रॅफिक पोलीस. दरवर्षी हेच सवाल गोंधळ असतो. अबालवृद्ध आणि लहानग्यांना तर जीव नकोसा झाला होता, पण सामान्यांना कोण विचारतो. स्थानिकांनी खेड पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला असता आत्ता पोलिसांची हजेरी चालू आहे, ते झाल्यावर पोलीस पाठवतो असं मोघम उत्तर मिळालं. जाम झालेलं आहे. लोक पण ट्रॅफिकचे नियम पाळत नाही आहेत. कोणी कुठेही गाडी रॉंग साईडने घालते, कोणी इथं कोणी ट्रॅफिक पोलीस दिसत नाही आहे, कोणाचं लक्ष नाही प्रशासनाचा. सर्वांना माहिती आहे की आज गणेशोत्सव आहे, गर्दीचाच दिवस आहे, परंतु काही उपाययोजना नाही. तिथे बॅरिगेड्स वगैरे लावायला पाहिजे होते इथे पोलिसांनी. ट्रॅफिक चौकात ना मागच्या चौकातूनच वळवायला पाहिजे होती, पूर्वसूचना द्यायला पाहिजे होते लोकांना, पण तसं काही झालेलं दिसत नाही आहे. आणि आपण पाहतोय की इथं सर्व गाड्या जागच्या जागे थांबलेल्या आहेत, पोलीस पुढे जात नाही आहे. ब्युरो चीफ अमोल जाधव, C24 तास, मंचर. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. जन्माने रशियन आणि धर्माने ख्रिश्चन असणाऱ्या मरियाना या मांगल्याचं प्रतीक असणाऱ्या गणरायाची गेल्या 25 वर्षांपासून जेजुरीत स्वतःच्या हाताने मातीची गणरायाची इको फ्रेंडली मूर्ती तयार करून त्या घरात प्राणप्रतिष्ठापना करतात. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. जन्माने रशियन आणि धर्माने ख्रिश्चन असणाऱ्या मरियाना यांनी भारतातील डॉक्टर विवेक आबनावे यांच्याशी विवाह झाल्यापासून गेल्या 25 वर्षांपासून स्वहस्ते श्री गणेशाची प्रदूषणमुक्त मूर्ती तयार करून मोठ्या भक्तिभावपूर्ण वातावरणात आपल्या घरात स्थापना करतात. 26 साल मैं इधर भारत में रहती हूँ, महाराष्ट्र में रहती हूँ, और मैंने देखती हूँ जो इधर कोई अभी तक प्रॉब्लम है,
थोड़ा साफ सफाई का, लोगों का थोड़ा आदत नहीं है अपना कचरा पीछे साफ करना। फिर बारिश का भी 3 साल से बारिश नहीं आता है। फिर लड़ाई झगड़े जात के, ये बहुत सब विघ्न जो मैं चाहती हूँ, गणपति से प्रार्थना करती हूँ, जो ये सब विघ्न है जो महाराष्ट्र में है, जो पूरा इंडिया में है और पूरा वर्ल्ड में है, वो ज़रूर सब नष्ट हो जाए, क्योंकि ये गणपति विघ्न नाश है। और गणपति केवल इंडिया का भगवान नहीं है, ये पूरा यूनिवर्स का भगवान है। और उनका जो चैतन्य है ना, वो पूरा यूनिवर्स में बैठता है, केवल इंडिया में नहीं। मैं बहुत ज़्यादा स्वयंभू गणपति का, और ये ज़मीन बहुत पवित्र है, जागृत ज़मीन है। गणपति कंट्रोल करता है महाराष्ट्र को। और इधर अगर हाथ रखना ज़मीन पे, कोई भी जगह पे चैतन्य बहता है। स्पेशली कोई मंदिर के स्वयं के बाजू में बहुत बड़ा चैतन्य फैलता है वातावरण में। मरियाना यांना गणेशोत्सवाच्या कामात त्यांचे पती डॉक्टर विवेक आपनावे आणि त्यांचा मुलगा निर्मल अनुराग, मुलगी युगंधरा हे सहकार्य करतात। इंग्रजी, रशियन, हिंदी चांगल्या पद्धतीने बोलणाऱ्या मरियाना मराठी सुद्धा बोलू शकतात। श्री गणेशाची आरती त्या स्वतः म्हणतात। निसर्गप्रेमी असणाऱ्या या कुटुंबात मरियाना यांचा वसा त्यांची मुलगी युगंधरा आणि मुलगा निर्मल अनुराग सुद्धा चालवत आहेत। मरियाना यांच्या घरात हिंदू धर्मियांसोबतच सर्वच धर्माचे उत्सव आनंदात साजरा केले जातात। घरातला गणेश उत्सव हा खूप आनंदी सण आहे। असं तुम्ही बघू शकता, आम्ही गणपती मातीचा बनवला आहे, मी बनवलं, माझी बहिणीने बनवलं, माझ्या मम्मीने बनवलं आहे। आणि आम्ही हे गणपती माती जे शेताची माती आहे त्याच्याने आम्ही हे गणपती बनवतो। आम्ही स्वतःच्या हाताने हे गणपती बनवतो। आणि आमची आई ही मूळची रशियाची आहे, बाहेर देशाची आहे, पण ते ह्या देशात येऊन इथं गणपती बनवतात आमच्याबरोबर। आणि आम्ही पण लहानपणीपासून आम्ही गणपतीची मूर्ती बनवतो आणि हे खूप आनंदाचा सण आहे। आणि माझी अशी इच्छा आहे की सगळ्या लोकांनी मातीचा गणपती बनवावा आणि पर्यावरणपूर्वक गणपती बनवावा, आणि जे पण वेगळे सण आहे ते पण पर्यावरणपूर्वक साजरा करावा, कारण की धरती ही आपली एक आई आहे आणि आपण आईचा मान ठेवला पाहिजे। आणि हे धरतीचं हे मूल आहे गणपती, आणि आम्ही त्याचा रिस्पेक्ट करायला पाहिजे। आणि दरवर्षी गणपती बनवताना आम्ही मातीने गणपती बनवलं पाहिजे। हर साल गणपति का मूर्ति बनाते, हमें बहुत अच्छा लगता है ये सन। हर साल हम सन ये साजरा करते हैं मेरी मम्मी के साथ और मेरा पूरे परिवार के साथ। मेरी मम्मी बनाती गणेश मूर्ति और हम भी, मेरा भाई और मैं, हम तीनों बनाते गणेश मूर्ति। हम माटी का बनाते गणेश मूर्ति जो इको फ्रेंडली है और प्रदूषण फैलता नहीं उससे। ये पानी में विसर्जन होने के बाद माटी हो जाता है और इससे कोई भी प्रदूषण नहीं होता है। सर्वप्रथम मी श्री गणेशाचे आभार मानतो की श्री गणेशाने मला अशा घरात जन्म दिला ज्या घरामध्ये वेगवेगळ्या धर्माची आणि वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणची लोक इथे एकत्र आहेत, नात्याने इथे जोडलेली आहेत। या घरामध्ये, या कुटुंबामध्ये कुठलंही जात पंथ धर्म वगैरे असं कुठल्याही कशाचंही पालन होत नाही। सर्व धर्माला, सर्व याला ते एकच समजतात आणि सर्व सणांचं, जगातल्या सर्व धर्मांच्या सणांचं, भारतातल्या सर्व सणांचं इथं पावित्र्य राखलं जातं व ते साजरे केले जातात। कसं आहे की माणूस म्हणून जर जन्माला आलं तर ते माणूस म्हणूनच ते जीवन व्यतीत केलं पाहिजे। धर्म जो आपण पालन करतोय ती एक व्यवहाराची रीत आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय की माणूस हा महत्त्वाचा आहे। आणि माझं नशीब चांगलं आहे की माझं लग्न रशियातल्या मुलीशी झालं, मरियान्नाशी, आणि ती सुद्धा माझ्यासारखी समविचारी आहे, सगळ्या धर्माला मानणारी, सगळ्या धर्मातल्या देवतांना पूजणारी, सगळ्यांचा आदर करणारी। त्यामुळं गेली 26 वर्ष माझं कुटुंब, जसं आपण समजतोय की हा जो गणपतीचा उत्सव आहे हा आध्यात्मिक उत्सव आहे, परंतु हा आध्यात्मिक उत्सव जरी असला तरी हा सामाजिक उत्सवसुद्धा आहे।
कारण ह्याच्यात जरी आध्यात्मिक उन्नती असली तर याच्यात सामाजिक उन्नतीसुद्धा करायची असते. दोन्हीची जर सांगड घातली तर समाजात जी दिसते आपल्याला की धर्माधर्मातली भांडणं, जाती जातीचे तेढ, देशादेशातली भांडणं, सगळ्यांनी जर ह्या आदर्श घेतला तर जगात धर्म, जात, भेद याच्यावरून कधीही लढाई झगडे होणार नाहीत आणि हे मिटायला मदत होईल. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गणपती हा विघ्नहर्ता आहे. मी तर दरवर्षी श्री गणेशाला प्रार्थना करतो की जगातली, भारतातली ही सगळी जी विषमतेमुळे होणारी जी तेढ आहे ती सगळी नष्ट व्हावी ह्याकरता मी दरवर्षी श्री गणेशाला प्रार्थना करत असतो. आणि मला विश्वास आहे एक ना एक दिवस याला यश येईल आणि माझ्या कुटुंबाचा आदर्श हा सगळ्या समाजाने घ्यावा अशी माझी इच्छा आहे. मरियाना यांच्या घरात हिंदू धर्मियांसोबतच सर्वच धर्माचे उत्सव आनंदात साजरे केले जातात. रशियन असूनही गणेशोत्सव जल्लोषात साजरा करणाऱ्या मरियाना या खऱ्या अर्थाने मानवतेचा संदेश देणाऱ्या आहेत. जन्माने रशियन असून त्यानंतर लग्न करून भारतात आल्या आणि इथल्या संस्कृतीची एकरूप झालेल्या मरियाना ह्या गेल्या 25 वर्षापासून स्वतःच्या हाताने मातीपासून गणपतीची मूर्ती तयार करून पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करतात. त्यांनी एक धार्मिक संस्कृतीचं उदाहरण कायम केलेलं आहे. कॅमेरामॅन आकाश लेंडेसह आसिफ मुजावर, C24 तास, जेजुरी. अष्टविनायकांपैकी एक श्री क्षेत्र रांजणगाव येथे दरवर्षी मुक्तद्वार दर्शनाचा लाभ भाविकांना दिला जातोय. यावर्षी देवस्थान ट्रस्टने दर्शन रांगेचे चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळे सर्व भाविक भक्तांना व्यवस्थित दर्शन घेता आलंय. शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव हे अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री क्षेत्र रांजणगाव येथे दरवर्षी मुक्तद्वार दर्शनाचा लाभ भाविकांना दिला जातो. या दर्शनाचा लाभ लाखो भाविकांनी घेतलाय. तसेच देवस्थानच्या वतीने आलेल्या भाविकांना मोफत फराळ वाटप करण्यात आलं. देवस्थान ट्रस्टने दर्शन रांगेचं चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळं सर्व भाविक भक्तांना व्यवस्थित दर्शन घेता आलंय. रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे सर्व काही व्यवस्थित पार पडलंय. यावेळी देवस्थान ट्रस्टचे सचिव प्राध्यापक नारायण पाचुंदकर यांनी माहिती दिली आहे. आज गणेश चतुर्थी आहे. रांजणगाव महागणपतीचे आज 4 भाद्रपद यात्रेचा दिवस आहे. आज सर्वसाधारणपणे नेहमीपेक्षा जास्त गर्दी आहे, परंतु नियोजन उत्तम चोख केलेलं आहे. आम्ही 3 वेगवेगळे गेट आहेत. गावकरी गेट वेगळं केलं आहे, खांदेकरी गेट वेगळं आहे आणि सामान्य भाविकांचं गेट वेगळं आहे. पालखी व्यवस्थित टायमावर जात आहे. कुठल्याही प्रकारची कुठलीही अडचण नाही आहे. इथं भाविक अगदी आनंदित आहेत आणि त्याप्रमाणे कमीत कमी वेळेमध्ये भाविकांना दर्शन कसं होईल याबाबत आमचे प्रयत्न चालू आहेत. धन्यवाद. मी प्राध्यापक नारायण पाचुंदकर, सचिव रांजणगाव देवस्थान ट्रस्ट. आज प्रतिपदेपासून तर चतुर्थीपर्यंत ह्या 4 दिवस मुक्तद्वार दर्शन म्हणजे मूर्तीला हात लावून दर्शनाची सोय रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या वतीने खूप वर्षापासून सुरू आहे. भाविकांनी ज्यावेळेस मूर्तीला हात लावून दर्शन घेण्याचा लाभ मिळतो त्यावेळेस लाखो भाविक येऊन प्रचंड प्रमाणात गर्दी करतात आणि दर्शनाचा लाभ घेतात. त्यासाठी देवस्थान ट्रस्ट कायम सज्ज राहून द्वारकरी मार्गावरील, गावकरी मार्गावरील आणि भाविकांसाठी वेगवेगळ्या दर्शन रांगा, त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये असलेली पाण्याची सोय, आरोग्याची सोय, सगळ्या सुविधा व्यवस्थित रीतीने पुरवून प्रत्येक भाविकाला अन्नदानाचं वाटप करते. सुमारे 400 वर्षापूर्वी स्वयंभू देवस्थानची स्थापना पेशवेकालीन असल्यामुळे तेव्हापासून तर आज तगायत रांजणगावमध्ये आणि रांजणगाव परिसरामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना पाळली जाते. त्याचप्रमाणे इथे 4 द्वारयात्रा करडे, निमगाव, गणेगाव आणि डोकसांगली ह्या 4 ठिकाणी गणपतीच्या बहिणीकडे द्वारयात्रा पायी जाते. भाविक तेथून पालखी घेऊन परत रांजणगाव येथे येतात. ह्या सर्व गोष्टी करत असताना रांजणगावला प्रशासनाची तहसीलदार रणजित भोसले आणि रांजणगाव MIDCचे PI अमरनाथ वाघमोडे साहेबांचे खूप सहकार्य लाभले. रांजणगाव ट्रस्ट भाविकांसाठी उत्तरोत्तर सुविधा आणि वेगवेगळ्या सुखसोयी देण्याचा प्रयत्नशील राहील आणि कटिबद्ध असेल की भाविकांसाठी सर्व गोष्टी सुखकर कशा होतील. तरी भविष्यामध्ये भक्त निवासाची स्थापना करून, शैक्षणिक संकुलाची स्थापना करून वेळोवेळी सहकार्य करण्याचा आणि भाविकांसाठी सेवा देण्याचा रांजणगाव ट्रस्टचा मानस आहे. अरुण कुमार मोटेसह राजेश खराडे, C24 तास, शिरूर. शेवगाव तालुक्यातील नाभिक समाजाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत तसेच राहुरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शेवगाव तालुक्यातील नाभिक समाजाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत तसेच मागील आठवड्यात राहुरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी याबाबतचे निवेदन राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तहसीलदार यांना देण्यात आलंय. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर विलास सैदारे, गंगाधर देशमुख, प्रवीण खेमनर, कैलास विटनोर, संजय गावडे, सागर मकासरे, शहराध्यक्ष भारत मतकर, किशोर घोलवड, सखाराम कुदनर, पोपट बाचकर, प्रकाश गायकवाड, नानासाहेब काळवे, विनोद सातव, अभिमन्यू निशाने, रवींद्र काळे, नंदूभाऊ साळवे, सतीश फुलसौंदर, अनिल भिडे, संजय गावडे तसेच महिला तालुकाध्यक्ष मायाताई पठारे आदींच्या सह्या आहेत. शेवगाव तालुक्यातील हाटगाव कांबी येथे नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा आम्ही जाहीर निषेध करून या गुन्ह्यातील आरोपीवर कठोर कारवाई करून त्याला कडक शासन करावे. तसेच मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे राहुरी तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन दरबारी योग्य ती कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तालुक्यात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी निवेदनात दिलाय. आज रोजी राष्ट्रीय पक्षाच्या वतीने राहुरी पोलीस स्टेशनला हातगाव कांबी येथे मुलीवर झालेल्या अत्याचारावर निवेदन दिले ते आम्ही वरिष्ठापर्यंत पोहोचू. राष्ट्रीय समाज पक्षाचं हे जे आज प्राप्त झालेले निवेदन आहे ते माननीय तहसीलदार साहेब व वरिष्ठ कार्यालय यांच्याकडे आम्ही योग्य कार्यवाहीचा फॉरवर्ड करू. ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबाला शेतकऱ्यांच्या वतीनं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं एक निवेदन दिलं आहे की 4 दिवसापूर्वी जो पाऊस झाला, या अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि या नुकसानीसाठी तहसीलदार साहेबांनी संबंधीचे कर्मचारी असतील त्यांना त्वरित आदेश काढून कमीत कमी निकष लावून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देऊन या शेतीचे पंचनामे करावे. तसंच आम्ही आता वाघ साहेबांना शेवगाव येथील झालेल्या दुर्दैवी अल्पसंख्याक नाभी समाजाच्या मुलीवर जो अत्याचार झाला आहे त्याच्यासाठी त्या आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही साहेबांना निवेदन दिलं आहे आणि आम्हाला समाजाला न्याय भेटावा, शेतकऱ्यांना न्याय भेटावा ही भूमिका घेऊन आम्ही एक समाजासमोर एक न्याय देण्याची भूमिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी करावी अशी मी त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं व सामाजिक कार्यकर्ता या नात्याने विनंती करतो. हातगाव कांबी, तालुका शेगाव, जिल्हा अहमदनगर येथे नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. तरी आम्ही आमच्या या निवेदनाद्वारे मागणी करतो की सदर गुन्ह्यातील आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कार्यवाही करून त्यांना शासन करावे व पीडित मुलीस योग्य न्याय मिळवून द्यावा. हे राष्ट्रीय समाज पक्षातर्फे मी महिला अध्यक्ष मायाताई पठारे PI साहेबांना निवेदन दिलं. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. एक गाव एक गणपती ही संकल्पना पिंपळगाव घोडे हे गाव राबवताना दिसतंय. या गावात अतिशय साध्या आणि पारंपरिक पद्धतीने श्रींची पालखीतून मिरवणूक संपूर्ण गावात ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात वाजत गाजत पार पडली आहे. घरोघरी विघ्नहर्ता सुखकर्ता गणरायाचे थाटात आगमन झाले असून आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथे गावामध्ये एक गाव एक गणपतीचा उपक्रम प्रत्यक्षात साकारण्यात आलाय. सर्वप्रथम अतिशय साध्या आणि पारंपरिक पद्धतीने श्रींची पालखीतून मिरवणूक संपूर्ण गावात ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात वाजत गाजत पार पडली आहे. त्यानंतर सालावादप्रमाणे यावर्षीही एक गाव एक गणपती संकल्पनेप्रमाणे श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मुक्तादेवी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात करण्यात आली आहे. हे त्यांचे 18वे वर्ष असून संस्थापक श्री दिलीप अनंतराव ढमढेरे यांचे मोलाचे मार्गदर्शन गावाला लाभले. सामाजिक एकोपा राखण्यासाठी आणि सर्वधर्म समभावाचा संदेश इतरांना देण्यासाठी पिंपळगावकरांनी एक गाव एक गणपती हा उपक्रम प्रत्यक्षात साकारलाय. या प्रसंगी गणेश मूर्तीला चांदीच्या अलंकारांनी सजवण्यात आलं. पूजाविधी करून मंडळात गणपती विराजमान झाले. त्यानंतर गणरायाच्या पहिल्या आरतीचा मान पिंपळगाव येथील विवाहित जोडप्याला देण्यात आला. त्यानंतर सर्वांनी मोदक प्रसादाचा लाभ घेतलाय.
अतिशय साध्या पद्धतीने पिंपळगावकरांनी बाप्पाचं जोरदार स्वागत केलंय. तसेच पुढे गणेशोत्सव कालखंडात भजन, लहान मुलांसाठी खेळ स्पर्धा, महिलांसाठी संगीत खुर्ची आदी कार्यक्रमांचं सर्व गावकऱ्यांनी मिळून आयोजन केलंय. विसर्जनापर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचं गावकरी सांगतायत. मोसिन काठेवाडी, C24 तास, खोडेगाव. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. सांगलीमध्ये मोठ्या जल्लोषात गणरायाचं आगमन झालंय. गणेश भक्तांचे आकर्षण असलेल्या सांगलीच्या गणपती संस्थानच्या गणेश उत्सवास प्रारंभ झालाय. तर सांगली संस्थानच्या गणेशाचंही आगमन मोठ्या थाटामाटात झालंय. गणरायाची आराध्य नगरी म्हणून सांगलीची ओळख आहे. चिंतामणराव पटवर्धन यांनी 1800 साली सांगली संस्थानची निर्मिती केली. त्यानंतर 1806 साली त्यांनी कृष्णातीरी गणपती मंदिर बांधायला सुरुवात केली. 1844 साली या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं आणि 1845 साली महापूजा आणि उत्सव साजरा करून या मंदिरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून ते आजतागायत ही परंपरा जोपासली जातीये. या गणेश मंदिरामध्ये सूर्य, चिंतामणेश्वरी सह 5 देवांचा समावेश आहे. त्या मूर्तींची प्रतिष्ठापनाही मंदिर परिसरात करण्यात आली आहे. मंदिरातील गणेश मूर्तींसाठी शुभ्र संगमरवरी दगडाचा वापर करण्यात आलाय.
गणेशाचे आगमन आणि मिरवणूक या मंदिरापासून प्रारंभ होऊन त्यांची प्रतिष्ठापना दरबार हॉलमध्ये करण्यात आली आहे। या मिरवणुकीमध्ये बँड, घोडे, टाळ, मृदुंग आदी पारंपरिक वाद्ये वाजवून श्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली। विजयसिंहराजे पटवर्धन यांनी या गणेशाची पूजा अर्चा केली आहे। यावेळी अभिनेत्री भाग्यश्रीसह मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। पुढील 5 दिवस या दरबार हॉलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलंय। सर्व सांगलीकरांना आमच्या राजेसाहेबांच्याकडून आणि आमच्या सगळ्या फॅमिलीकडून गणपती निमित्त शुभेच्छा मी देते। सगळ्यांना आपल्या जनतेला पण ह्या शुभेच्छा आहेत आणि सर्व लोकांना माझ्याकडनं शुभेच्छा। श्री गणपती उत्सवाच्या निमित्त सर्व सांगलीकरांना खूप खूप शुभेच्छा आमच्या संबंध राजपरिवाराच्याकडून। आणि आता 2 बबलू हत्तीची प्रित्यर्थ एक मूर्ती आणि गज सुंदर त्याच्या आठवणी प्रित्यर्थ एक त्यांची मूर्ती उभी केली आहे। हिमालय साहेबांनी त्याच्यात एवढा भाग घेतला, म्हणजे माझं जे एक स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे। त्यांचंही मी अभिनंदन करतो या प्रसंगी। पुणे या उत्सवाची सुरुवात टिळक साहेबांच्या वेळेला सुरू झाली। त्याच्या अगोदर 50 वर्ष सांगलीच्या गणपतीची उत्सवाची ट्रेडिशन आहे, परंपरा आहे, तीच आता आम्ही चालवतो आहोत। त्याच्यामध्ये सोज्वळपणानेच ती संबंध पाळली जाते। आजकाल कधी कधी ज्या तऱ्हेची गाणी आणि डान्स गाणे, गुलाल फेकणं हे आमच्या ह्याच्यामध्ये होत नाही। हा आपल्या कल्चरचा, सांगलीच्या कल्चरचा भाग आहे। तो सगळ्यांनी तसाच पुढे चालवावा अशी मला सगळ्यांना विनंती करायची। सांगली जिल्ह्यामध्ये श्रीची प्रतिष्ठापना ही रिपीट करतो। आज आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना ही झालेली आहे। एक मंगलमय दिवस, एक सांस्कृतिक दिवस आज आपण साजरा करतो इथं। या निमित्ताने सर्व सांगलीकरांना, माझ्या माता, बंधू, भगिनी यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत। आपल्या असणाऱ्या जीवनामध्ये एक उत्कर्ष मंगलमय संकल्पना ईश्वराच्या कृपेने हो, हीच मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आहे आणि ईश्वराला प्रार्थना करतो आहे। तसंच एक सांगलीचा जिल्हाधिकारी म्हणून माझा आज एक संकल्प मी करतो आहे की या जिल्ह्यातील जो शेतकरी आहे, या शेतकऱ्याच्या खूप मोठ्या व्यथा आहेत। या व्यथा मिटवण्यासाठी त्याला पाणी कसं देता येईल, त्याच्या जीवनामध्ये समृद्धी कशी आणता येईल, यासाठी शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा आधार घेऊन निश्चितच आपल्याला एक चांगला दिलासा देण्याचा माझा प्रयत्न राहील। या जिल्ह्यामध्ये मी सुरुवातीलाच आल्याला बोललो होतो की औद्योगिक विकास किंवा इतर प्रकारचे विकास हे आपल्याला करणं अत्यावश्यक आहे। काळाच्या ओघामध्ये आपल्याला काळाबरोबर चाललं पाहिजे। त्या दृष्टीने देखील बरीचशी तयारी मी आता पूर्ण केलेली आहे। या ठिकाणी जी एअरपोर्टची संकल्पना आहे ती देखील बऱ्याच काळापासून अपूर्ण अवस्थेमध्ये आहे, तीही या ठिकाणी पूर्ण करणं आवश्यक आहे। एकंदरीत जर सांगायचं झालं तर या जिल्ह्यामध्ये जे राहणारा माझ्या माता, बंधू, भगिनी आहेत त्यांचं जीवन सुखकर कसं होईल, महसूल खातं आणि महसूल खात्याबरोबरच इतर जे डिपार्टमेंट्स माझ्याबरोबर सर्व काम करतात शासनाचे, त्या सर्वांच्या मदतीने त्यांच्या जीवनामध्ये एक चांगला आशेचा किरण, त्यांच्या अडचणी सोडवणं याचा माझा प्रयत्न आहे। आज आम्ही इथे गणपती प्रश्नासाठी आलो होतो, राजेसाहेबांना भेटलो, माझ्या बाजूला हिमालय देखील आहेत, त्यांच्याशी बऱ्याच गोष्टी चर्चा केलेली आहे। त्या असणारे त्यांच्या दीर्घकालीन संकल्पना ज्या आहेत त्याही कशा अंमलात आणता येतील याचाही एक या ठिकाणी माझा प्रयत्न राहील। शेवटी मी एवढंच म्हणेन की ईश्वराचं ज्यावेळेस आगमन होतं त्यावेळेस खूप मोठी शक्ती ईश्वर आपल्याला देतो। त्या शक्तीचा वापर कसा करायचा आहे आणि त्यातून सर्वसामान्य जीवनाच्या लोकांमध्ये नंदनवन कसं फुलवायचं आहे याचा माझा प्रयत्न आज या ठिकाणी राहील। आणि ईश्वराला मी तेवढंच एक मागणं देतो की माझ्या असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत किंवा जी सिद्धी आहे आणि संकल्प आहेत हे त्यांनी पूर्ण करो, जेणेकरून या जिल्ह्यामध्ये एक चांगला आदर्श, एक चांगलं जीवन या ठिकाणी मला बघायला मिळेल। चा पहिला दिवस आहे, गणराया आले आहेत घरी, आणखीन देऊळ आमचं सजलं आहे। सांगलीकरांना ही आमंत्रण देते मी की सगळेजण या गणरायांचा आशीर्वाद घ्या। आणखीन यावर्षी हा उत्सव आम्ही खूप खूप साजऱ्यांनी मनवावू असं इच्छा आहे। आणि तुम्ही सगळेजण या, प्रसाद घ्या,
आणि विसर्जनाच्या दिवशी जसं नेहमी आम्ही विसर्जन करतो तसं करू. नमस्कार. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. राहुरी येथे बहुजन मुक्ती पार्टीची बैठक जिल्हाध्यक्ष सुभाष अल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. यावेळी बहुजन मुक्ती पार्टी राहुरी तालुकाध्यक्षपदी गणेश डवले यांची निवड करण्यात आली आहे. शासकीय विश्रामगृह राहुरी येथे बहुजन मुक्ती पार्टीची बैठक जिल्हाध्यक्ष सुभाष अल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. यावेळी राहुरी तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. गणेश डवले पाटील यांच्या तालुकाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. गणेश डवले पाटील यांची तालुकाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तालुका उपाध्यक्षपदी लियाकत भाई सय्यद, कार्याध्यक्षपदी श्याम जाधव, सचिवपदी फकीरचंद फुनगे, तालुका संपर्क प्रमुखपदी संदीप पाळंदे आणि बहुजन मुक्ती पार्टी वाहतूक संघटना तालुकाध्यक्षपदी विश्वास जगधने यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष सुभाष अल्हाट यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून नियुक्तीपत्र देण्यात आलंय. यावेळी मार्गदर्शन करताना अल्हाट म्हणाले की संपूर्ण व्यवस्था परिवर्तन हा उद्देश ठेवून बहुजन मुक्ती पार्टी देशभर काम करीत आहे. मराठा, OBC, SC, ST आणि अल्पसंख्याक समाजासाठी पक्ष काम करीत आहे. वर्तमानात सर्वच प्रस्थापित पक्ष बहुजन समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी अपयशी राहिले आहेत. त्यांना सक्षम पर्याय म्हणून बहुजन मुक्ती पार्टीच्या रूपाने नवा पर्याय आम्ही जनतेसमोर घेऊन आलोय. यावेळी नवनियुक्त तालुकाध्यक्ष गणेश डवले पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष संतोष वाघमारे, जिल्हा संघटक संजय संसारे, सतीश फुलसौंदर, डॉक्टर रमेश गायकवाड, लक्ष्मीकांत भालेराव, सचिन गायकवाड, पोपट गायकवाड, धनराज चंडाले, कांतीलाल जगधने यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठक कार्यकर्त्यांनी आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये आम्ही राहुरी आणि नगर मतदारसंघाच्या तालुकाध्यक्ष आणि ते कोर कमिटीची तालुकाध्यक्षाची कोर कमिटी आहे, त्यांची आज 3 ते 4 कार्यकर्त्यांची आम्ही नियुक्ती केलेली आहे. ही नियुक्ती करीत असताना कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची, फुले शाहू आंबेडकरांची जी विचारधारा आहे, या देशामध्ये न्याय, समता, स्वतंत्रता आणि बंधुभावाच्या आधारावर समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी हे कार्यकर्ते काम करते, तन मन धनाने काम करते. या आशेने, या उद्देशाने आणि ह्या कारणास्तव या कार्यकर्त्यांना जे पद दिलेलं आहे, या कार्यकर्त्यांनी त्या पदाचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी, सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी त्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी त्या बेसवर जाऊन काम केलं पाहिजे. यासाठी यांना हे बहुजन मुक्ती पार्टीचं राहुरी विधानसभेचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या काळात त्यांनी ते काम, ती विचारधारा सर्वसामान्य लोकांपर्यंत द्यावी, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी, त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय निवासी. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. राहुरीतील रस्ते किती खोल, दुरुस्तीच्या कामात झोलझोल. मुळेवाडी जवळील पुलाची दुरावस्था, नागरिकांची दुरुस्तीची मागणी. रशियन महिला बसवते 25 वर्षांपासून गणपती. सांगली संस्थानच्या गणेशाचे आगमन, 208 वर्षांची ऐतिहासिक परंपरा. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.